आनंदाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं जे वातावरण ते खरोखर एक आनंदमय आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो दोघांनी की आपण तथागत गौतम बुद्ध यांचं या ठिकाणी पूजन करा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. यानंतर आपण त्रिशरण परिषद घ्यायचा आहे. अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमद्यप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचितपरियोदपणम् एकं बुद्धानुशासनं. साधु साधु साधु. बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आरके भटकर यूट्यूब चॅनल. आरके भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा काय देवो तुझला मे उमजलेला मज काही निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे परिवार त्यांनी असं मुलं बाळ त्यांच्या नोकरी लागले त्याच्या आशीर्वादाने बाबासाहेब आणि गौतम बुद्धाच्या आशीर्वादाने त्यांना तो आशीर्वाद मिळाला आणि अशामुळेच बडगे साहेबांनी आपलं कार्य सुरू केलं आणि कार्य सुरू करता करताच त्यांनी या धम्म चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे जे भाऊ आहे मनोहररावजी बडगे ते सतत येत होते आणि त्यांच्यावर पाऊल ठेवून त्यांनी सुद्धा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेत पदार्पण करून म्हणजे दर रविवारी त्यांचा तो उपक्रम त्यांनी या ठिकाणी चालवला. खरोखर बडगे साहेबांचे धन्यवाद. मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. तसेच भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरता म्हणून म्हणायचा आहे, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातिला सूर येतो ओटातून ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही जाणता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातिला सूर येतो ओटातून ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. संदेश देणारे महाभारत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जमाई या रत्नांना वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी सचिव आदरणीय बडगे सरांचा वाढदिवस त्यांच्या रात्री साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक मंगल असे शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मंगल कामना करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा या बडगे कुटुंबांनी पुढे चालवलेला आहे. आज तिसरी चौथी पिढी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समर्पित आहे आणि तो वारसा आजही त्यांच्या घराण्यामध्ये सुरू आहे. आणि एक उत्तम उदाहरण म्हणजे सेवा करून नोकरी करून पूर्ण आराम करायचा असतो, परंतु नोकरीनंतर आराम न करता भारतीय बौद्ध महासभेला जुळणं आणि चळवळ चालवणं हे फार मोठं काम आहे, फार मोठं कार्य आहे. आपण पाहतो जनरली की माणूस रिटायर झाला की मग त्यातून काही करायचं, आता आराम करायचा आहे.
25-30 वर्षे सेवा केलेली आहे. परंतु असे काही दुर्मिळ कार्यकर्ते असतात की त्यांना मुळातच तो वारसा लाभलेला असतो आणि ते चालवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आज समाजाला अशा चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची फार गरज आहे. कारण चळवळ दुर्मिळ होत चाललेली आहे आणि आपण नोकर पेशा जो वर्ग आहे तो वर्ग आज कमीत कमी अशा भारतीय बौद्ध महासभा, समता संस्था, बाबासाहेबांच्या ज्या मातृसंस्था आहेत त्यांच्याशी निकटतम आहेत, त्यांचं ते कार्य करत आहेत आणि त्या अशा कार्याप्रती मी यांना सप्रेम जयभीम करतो. पडके साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशा मंगल कामना करतो आणि भारतीय बौद्ध महासभा अधिक ताकदवान वर्षही व्हावी असं आपण कार्य करावं असं भविष्यामध्ये तुम्हाला मंगलाच्या कामना देतो. थांबतो. जय. बंदूक तो नको रे अनुभा मही नको रे बंदूक तो नको रे अनुभा मही नको रे बंदूक तो नको रे अनुबाम ही नको रे बंदूक तो नको रे अनुबाम ही नको रे शब्दाने 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 मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे शिरकापुले तरीही वंदन तथागताला शिरकापुले तरीही वंदन तथागताला शिरकापले तरीही वंदन तथागताला येथेच 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 वागतो आम्ही भीमा तुझ्यामुळे येथेच वागतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे दाट सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शुभेच्छा द्याव्या. संबुद्ध धम्मनाय सम्राट अशोक आपले मुक्तीदाते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव तथा ज्येष्ठ पदाधिकारी, सक्रिय पदाधिकारी आदरणीय देवानंद बडगे सर यांचा 67वा
पूर्ण झाले 66 वर्ष पूर्ण झाले आणि 67व्या वर्षी ते पदार्पण करत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, कार्यालयीन सचिव राहुल शेंडे सर, एसएलटी सचिव तथा नांदगाव फटेश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय खंडारे सर, बंडेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय संभारे सर, बंडेरा शहराचे सगळे पदाधिकारी आणि या ठिकाणी त्यांचा कौटुंबिक परिवार आहे बडगे परिवार, त्या सगळ्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. जय भीम. मित्रांनो, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीने आदरणीय देवानंद बडगे सर यांचा वाढदिवस साजरा करताना सांगायचं आहे की बडगे परिवार हा आंबेडकर चळवळीशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आपण बघतो आहे की त्यांचे जे मोठे बंधू होते मनोहरराव बडगे, हे गाण्याच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून हे बाबासाहेबांचं कार्य नेत होते. गाण्याच्या माध्यमातून त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि त्या प्रभावी गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचं कार्य करत आहेत, केलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून देवानंद बडगे सर हे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीशी जुळले, एकनिष्ठ झाले आणि सतत ते सक्रिय होऊन या बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीला ते अधिकाधिक गतिमान करण्यासाठी आपल्याला सहकार्य करत आहे, मदत करत आहे. आपण बघतो आहे की बडगे सर हे जवळपास आपल्याला काही वर्षापूर्वी जुळलेले आहे, परंतु त्यांचं कार्य, त्यांचं समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीनं आदरणीय देवानंद बडगे सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, सुदृढ असे त्यांना आरोग्य मिळो आणि बुद्ध धम्म आणि संघाच्या बलाने त्यांना अतिशय चांगलं आरोग्य मिळो अशी मी तथागत चरणी मंगल कामना करतो. इथे सांगतो जय. सभेचे भंडारा शाखेचे पर्यटन सचिव तथा पदाधिकारी देवानंदजी बडगे यांचा 66वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी आपण संपन्न करत आहोत. त्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या फॅमिलीच्या वतीने त्यांना 66व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, निरोगी आयुष्य लाभो आणि उदंड आयुष्य लाभो अशी तदा चरणी मंगल कामना करतो. जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मनायक सम्राट अशोक, माता रमाई या महामानवांना अभिवादन. शहर शाखेचे पर्यटन सचिव धन्य देवानंदजी बडगे सर यांचा 66वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी दहाट सरांनी, खंडारे सरांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. ते कमी बोलतात पण कार्य मात्र जास्त करतात. हे बरेचदा आपण अनुभवलं असेल की त्यांना जर म्हटलं की बोलावं तर बोलत नाही, पण काम मात्र अत्यंत चोखपणे जे सोपवलं असेल आपण ते काम निश्चितपणे करतात, इमानीद्वारे करतात. असे हे आदरणीय बडगे सरांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो ते त्यांनी मंगल कामना करतोय. भारतीय बौद्ध महासभा पडणेरच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा देतो आणि
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेचे पलट्या सचिव आयुष्मान देवानंद बडगे साहेब यांचा 66वा वाढदिवस या ठिकाणी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, बडनेरा शहराचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे त्यांच्या बडगे परिवारामधील सर्व परिवाराचे सदस्य, 7 बालबालिका. पहिला परिवार म्हणजे माझा भारतीय बौद्ध महासभा, दुसरा गेडाम परिवार आणि माझ्यातर्फे मी आयुष्मान बडगे साहेब यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं अशी मी तथागतांनी प्रार्थना करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना मी अभिवादन करतो आणि उपस्थित सर्वांना जयजय करतो. बडगे साहेब आणि मी दोघंही एका डिपार्टमेंटमध्येच होतो आम्ही रेल्वेमध्ये. त्याच्यानंतर माझं ट्रान्सफर दुसऱ्या विभागात झालं, ते जळगावला आणि मी हे बडनेराला होतो. आणि देवानंदजी बडगे हे माझे मित्र, जेव्हापासनं त्यांचं क्वार्टरमध्ये आले, मुलगीला ते क्वार्टर मिळालं तेव्हापासून यांचं येणं जाणं चालू झालं. त्यापासून आमची दोघांची बी मित्रता वाढली आणि बुद्ध महासभेच्या वंदनेला सुद्धा आम्ही दोघंच हजर असतो, दोघं मिळून हजर असतो, एकाच गाडीवर येतो. आणि वंदना यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील